Okay, hello student, today we are starting the next concept, that is the units of work. वर्क ही कन्सेप्ट आपण बघितली, कसं वर्क डन होत आहे, कुठल्या याला डिस्प्लेसमेंट झाली तर तिथे वर्क डन होणार आहे, पण ते डिस्प्लेसमेंट विथ द हेल्प ऑफ फोर्स ओनली. फोर्स जसा ज्या डायरेक्शनने असेल त्याच डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट झालं की आपलं वर्क डन होत असतं. आता ह्याचं युनिट म्हणजेच काय, एकक. आपल्याला ह्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स न्यूमरिकल प्रॉब्लेम्स सोडवायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काय आहे म्हणजे कुठल्या ह्याचं किती वर्क झालं, आपण किती डिस्टन्स कव्हर केलं, कुठल्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स कव्हर केलं, किती वर्क डन झालं, ह्याच्यावर आपल्याला असे काही एक्झाम्पल्स न्यूमरिकल एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. आणि त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला नक्कीच फ्युचरमध्ये आपल्या करिअरमध्ये होऊ शकतं. किंवा एखाद्या वेळेस एखादा कोणी इंजिनियर झाला, काय आर्किटेक्चर झाला, तेव्हा त्याच्याकडून होणारं वर्क डन त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी ह्या युनिट्सचा, या काय म्हणू शकतो, या फॉर्म्युलाचा त्याला भरपूर वापर करता येणार आहे. किंवा जेव्हा त्याला एक्सप्रेस करायचं असेल तेव्हा त्याला एक्सप्रेस करण्यासाठी युनिटची आवश्यकता आहे. आणि जसं एखादी आपण काय आहे, आपण म्हणतो आमच्या घराची काय आहे किंवा आमच्या ह्याची लांबी रुंदी एवढी आहे, काय 10 बाय 13चा 10 बाय 12चा रूम आहे असं आपण म्हणतो. बाय म्हणजेच काय आहे, तिथे लांबी आणि रुंदी असं त्याची सांगितलं, म्हणजे रेक्टँग्युलर एरिया आहे तो, आणि 10 बाय 12 असं काहीतरी आपण सांगत असतो. म्हणजेच काय, तिथे आपल्याला हे बाय म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन आणि लांबी रुंदी आपण डायरेक्टली त्याचं सांगत असतो. मग तसंच इथे युनिट्स ऑफ वर्क डन आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी अतिशय उपयोगाला येतात. मग आपल्याला वर्क डनचं आपण फॉर्म्युला काय बघितलेला आहे, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. मग आता त्यासाठीच SI सिस्टीम आणि MK, म्हणजेच SI सिस्टीमला आपण MKS सिस्टीम पण म्हणू शकतो. दुसरी आहे तर CGS सिस्टीम. या दोन्ही सिस्टीमद्वारे आपल्याला दोघांचेही युनिट्स बघायचे आहे. ओके, एक आता बघूयात आपण. Work is the product of force and displacement produced in its direction. Hence, the unit of work is a product of the unit of force and the unit of displacement plus the. तर इथे काय आहे वर्कचं, आता युनिट ऑफ वर्क आपल्याला ठरवताना इथे आधी जे काही वर्क असणार आहे युनिटचं वर्क, ते काय आहे, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. मात्र आपल्याला माहिती आहे फोर्स हा काय आहे, न्यूटन या सायंटिस्टने फोर्स ही कन्सेप्ट सगळ्यांसमोर आणलेली आहे. त्याच्यामुळे न्यूटन हे त्याने स्वतःचंच पहिलं लेटर न्यूटन N हे युनिट दिलेले आहे त्याला. आणि डिस्प्लेसमेंट हे कशामध्ये मेजर केलं जातं, म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय आहे, तुमचं काहीतरी स्थलांतर झालेलं आहे, तुम्ही डिस्टन्स काहीतरी कव्हर केलेलं आहे, दॅट इज द मीटर. किती लांब तुम्ही गेलेला आहात, मग SI युनिटमध्ये त्याला मीटरच असं म्हटलं आहे. मग हे दोन्ही पण न्यूटन आणि मीटर हे काय आहे, SI युनिटचे हे दोन्ही पण वर्क आहे. पण वर्क ही कन्सेप्ट मात्र एका ज्यूल नावाच्या सायंटिस्टने केलेली आहे. ज्यूल नावाच्या सायंटिस्टने ही सगळ्यांसमोर आणलेली आहे. तर त्या ज्यूल नावाच्या सायंटिस्टच्या नावावरनं वर्कचं SI सिस्टीममधलं युनिट, जसं फोर्सचं न्यूटन या सायंटिस्टनी कन्सेप्ट पुढे आणली म्हणून न्यूटन दिलं गेलं, तसंच वर्क ही कन्सेप्ट ज्याने समोर आणली तो म्हणजे काय आहे, ज्यूल. मग त्याच्या नावावरनं ज्यूल ही कन्सेप्ट SI सिस्टीममध्ये यूज केली जाते. मग ती आपण पाहूयात, सगळ्यांनी नीट ऐकायचं आहे. Work is Newton meter. However, to give honor to the contribution of scientist James Joule, it is his name Joule. In CGS system, आता CGS सिस्टीममध्ये काय होते बघूया. unit of force is dyne and the unit of displacement is centimeter. Therefore, in CGS system, तर काय आहे, आपल्याला इथे एक लक्षात घ्यायचं आहे, CGS सिस्टीममध्ये युनिट ऑफ, आपण जसं फोर्सचं न्यूटन हे काय आहे, SI युनिटमधलं आहे युनिट, आणि डिस्प्लेसमेंटचं मीटर हे सुद्धा SI युनिट, म्हणून न्यूटन मीटर म्हणजे 1 ज्यूल. पण CGS सिस्टीममध्ये न्यूटन हे काय होतं, कन्वर्ट होतं डाईनमध्ये, आणि मीटर हे सेंटीमीटर, म्हणून डाईन सेंटीमीटर. ह्याला खरं तर इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे, इथे 1 अर्क पाहिजे होतं. ज्यूल जसं हे MKS सिस्टीममधलं आहे तसं इथे बघा, इथे सगळ्यांनी इथे एक छोटीशी करेक्शन करून घ्यायची आहे. इथे ज्यूल लिहायचं नाही आहे, तर इथे काय लिहायचं आहे बघा, इथे आपल्याला लिहायचं आहे अर्ग, ERG. काय लिहायचं आहे, अर्ग असं लिहायचं आहे. 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर. काय लिहिणार आहात पाहिजे तर मी इथे पुन्हा लिहिते, इथे 1
1 erg is equal to 1 dyne into 1 centimeter. 1 centimeter. ओके, हे असं आपल्या इथे थोडंसं एक करेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आता म्हणजे इथं CGS सिस्टीममध्ये युनिट ऑफ वर्क इज नॉट जूल, इट इज द वर्क, इट इज द अर्ग. काय आहे ती? अर्ग. हे पण जस्ट इरेज करायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला काय लिहायचं आहे? अर्ग. अर्ग हे काय आहे? युनिट ऑफ वर्क इन CGS सिस्टीम. ते थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तेवढी आपण करेक्ट करायची आहे. पुढचं आपण बघूया ह्याच्यामध्ये. आता हे जेव्हा आपण बघतोय जूलचं, हे काय आहे? 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. तसंच CGS सिस्टीममध्ये 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर, असं आपल्याला इथे लक्षात आहे. आता ह्याच्या काही वेळेस आपल्याला परीक्षेमध्ये जूल, डिफाईन द जूल, डिफाईन अर्ग असं सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये डिफिनेशन विचारतात. आपल्या बुकमध्ये पेज नंबर 20वर आहेच वरती बॉक्समध्ये. म्हणजे ती काय आहे, आपण ती कन्सेप्ट, ती डेफिनेशन बघूया. तर इथे आपल्याला ह्या फॉर्म्युल्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपला वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हे कशावरनं झालं आहे? डेफिनेशन ऑफ वर्कवरनं. तसंच त्याच डेफिनेशन ऑफ वर्कवरनं आपल्याला या जूल आणि अर्थच्या सुद्धा डेफिनेशन ऑफ वर्कवरनंच डेफिनेशन बनवायचे आहेत. मग बघा वर्कची डेफिनेशन काय आहे आपण बघत होतो. तर वर्कची डेफिनेशन आहे, वर्क इज सेड टू बी, काय म्हणू शकतो आपण? वर्क इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, किंवा आपण असं म्हणू शकतो वर्क डन बाय अ फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. बरोबर आहे. मग फोर्स किती होतो इथे? फोर्स किती होणार आहे? SI युनिटबद्दल आपण आधी बोलूयात, MKS युनिटबद्दल, की फोर्स किती होतोय? 1 जूल इतका फोर्स होतो. किती डिस्प्लेसमेंट होती? 1 मीटर इतकी डिस्प्लेसमेंट त्याच्यामुळे झालेली आहे. आणि किती वर्क डन झालेलं आहे? तर 1 जूल इतकं वर्क डन झालेलं आहे. तेच आपल्याला आता स्टेटमेंटमध्ये घ्यायचं आहे. काय म्हणणार आपण? इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन डिस्प्लेसेस अन ऑब्जेक्ट थ्रू 1 मीटर, okay, in the direction of the force, then the amount of work done is काय आहे? on the object is 1 joule. म्हणजेच काय आहे? जेव्हा आपण कुठल्याही ऑब्जेक्टवर 1 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय करू तर तेव्हा त्याचा डिस्टन्स किती, तो डिस्प्लेसमेंट किती करणार आहे? 1 मीटर इतके डिस्प्लेसमेंट करेल. आणि 1 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट केल्यानंतर 1 जूल इतकं वर्क डन त्याच्याकडून झालेलं असेल. ओके, अशा प्रकारे आपल्याला ह्याची डेफिनेशन बघा अतिशय सोपी आहे. काय म्हणायचं आहे? इफ द फोर्स इज डन, आपण पाहिजे तर मार्कर एक घेऊयात, हायलायटर. काय म्हणूयात इथे? इफ द फोर्स इज डन, फोर्स ऑफ 1 न्यूटन, काय म्हणायचं? इफ द फोर्स ऑफ 1 न्यूटन, किती? 1 न्यूटन डिस्प्लेसेस अन ऑब्जेक्ट, डिस्प्लेसमेंट करतोय म्हणजेच काय? डिस्प्लेसेस अन ऑब्जेक्ट थ्रू द 1 मीटर, किती डिस्टन्स कव्हर केलं आहे? 1 मीटर. इन द डायरेक्शन, सेम डायरेक्शन ऑफ द फोर्स, हा महत्त्वाचा शब्द आहे, इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. देन द अमाऊंट ऑफ वर्क डन किती होणार आहे? तर 1 जूल इतकं वर्क डन त्या ऑब्जेक्टवर झालेलं असेल. लक्षात आलं सगळ्यांना? म्हणजेच काय आहे? व्हेन द 1 न्यूटन फोर्स अप्लाइड होईल एखाद्या ऑब्जेक्टवर तेव्हा त्याचं 1 न्यूटन डिस्प्लेसेस करेल ऑब्जेक्टला 1 मीटर इतकं आणि त्यावेळेस झालेलं वर्क डन असणार आहे 1 जूल इतकं. लक्षात आलं सगळ्यांना? मग तसंच आपण अर्कची डेफिनेशन काय घेऊ शकतोय? व्हेन द युनिट ऑफ फोर्स, आपण आता पुन्हा घेऊयात. समजा हायलायटर आपण चेंज करूयात. काय घेऊयात आपण? हां, ठीक आहे. आता काय आहे बघा, समजा युनिट ऑफ फोर्स काय आहे? इफ द फोर्स ऑफ 1 डाईन, इफ द फोर्स ऑफ 1 डाईन इतका फोर्स त्याच्यावर अप्लाय झाला, देन डिस्प्लेसेस अन ऑब्जेक्ट through the 1 centimeter, then the work done is 1. Okay, therefore here when we apply the
फोर्स ऑफ वन डाईन इतका आपण जेव्हा फोर्स अप्लाय करू एखाद्या ऑब्जेक्टवर, देन इट डिस्प्लेसेस, किती डिस्प्लेसमेंट होत आहे, इट डिस्प्लेसेस द 1 सेंटीमीटर ऑफ डिस्टन्स, एवढं डिस्प्लेसमेंट त्या ऑब्जेक्टवर होणार आहे. आणि तेव्हा काय आहे, किती जी वर्क डन झालेलं असेल, देन द वर्क डन विल बी द हाऊ मच, देन वर्क डन इज 1 erg. Okay, this is the unit in the CGS system. It is also say as the 1 erg is equal to 1 dyne into 1 centimeter. And when we have to define that 1 erg, then how we can write, if the force of 1 dyne displaces an object through 1 centimeter in the direction of the force. हे स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. in the direction of the force, then the amount of work done is 1 erg. 1 erg एवढं तिथं काय आहे, वर्क डन झालेलं आपल्याला दिसून येईल. असे आपल्या डेफिनेशन मात्र जे असतात ते आपल्याला ॲज इट इज लिहिणं आवश्यक आहे. एकही वर्ड आपल्याला इकडे तिकडे होता का म्हणे. बाकी इतर तुम्ही जेव्हा एक्सप्लेनेशन करतो तेव्हा ओन लँग्वेज आपली यूज करू शकतो, पण इथे डेफिनेशन लिहिताना मात्र आपल्याला ॲज पर बुक आपल्याला लिहिता येणं आवश्यक आहे. तर आपल्याला इथे काय आहे, CGS आणि MKS सिस्टीममधलं आपण काय बघितलं, युनिट ऑफ वर्क बघितले. MKS सिस्टीममध्ये होतं 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर, अँड इन CGS सिस्टीम 1 erg इज इक्वल टू 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर. पण काही वेळेस आपल्याला ह्या दोघांमधलं ही रिलेशनशिप विचारलं आहे. कोणामधलं, तर MKS युनिटमधलं आणि CGS युनिटमधल्या वर्क डनचं, म्हणजे 1 जूल आणि 1 erg ह्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे. जसं आपण म्हणतोय 1 सेंटीमीटर किंवा 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर असं आपण म्हणतो. 1 मीटर काय आहे, सेंटीमीटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर काय आहे, 100ने मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला. मग तसंच इथे सुद्धा जूलचं अर्गमध्ये काय आपल्याला कन्व्हर्जन करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल ते आपल्याला इथे आपलं रिलेशन बघायचं आहे. दॅट इज द रिलेशनशिप बिटवीन द जूल अँड अर्ग. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्याला दरवर्षी ह्या परीक्षेला येतोच. तो आता आपण बघूया. Okay, student, now we will see the relationship between the joule and erg. See here, everyone listen properly. 1 joule is 1 newton multiplied by 1 meter. But 1 newton is 10 raised to 5 dyne. Okay. आपल्याला माहिती आहे 1 जूल आपण आताच बघितलं. MKS सिस्टीममध्ये 1 जूल हे काय आहे आपण रिलेशन बघितलं, 1 न्यूटन इंटू 1 मीटर. 1 न्यूटन इतका फोर्स अप्लाय केल्यावर 1 मीटर इतकं डिस्प्लेसमेंट झालं की तिथे 1 जूल इतकं वर्क डन आपल्याला झालेलं दिसतं. आता ह्या रिलेशनशिप बघताना आपल्यालाच ह्या जूल आणि अर्गच्या आपल्याला ह्याचा संबंध इथं घ्यायचा आहे. मग इथे आपल्याला न्यूटनचं माहिती आहे. फोर्स ही कन्सेप्ट जेव्हा आपण बघितलं तेव्हा न्यूटन आणि डाईन ह्या दोन ज्या कन्सेप्ट आहेत ह्या दोघांमधलं रिलेशनशिप आपल्याला असं दिलेलं असतं की 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. आता व्हॉट इज मीन बाय 10⁵? आता 10⁵ म्हणजेच खरं तर काय आहे, लेट अस सी हिअर. 10⁵ मीन्स व्हॉट, 10 वर किंवा 1 वर आपल्याला 5 झिरोज द्यायचे. 1 वर किती द्यायचे झिरो, 1 2 3 4 5. आता 10⁵ का बरं, मग 10 डायरेक्ट 10,000 किंवा आपण म्हणू शकतो 1 लाख असं का नाही लिहायचं इथे. तर आपल्याला काही वेळेस गडबडीमध्ये किंवा काही वेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन करताना एखादा झिरो कदाचित जास्तच दिला जातो, कधी कधी चुकून कमी दिला जातो. म्हणून ही जरासं कन्व्हिनियंट एक आपल्याला आहे की आपण ते 10⁵ म्हणजे 1 वर जितके झिरो असतील तिथं त्याला 10चा आपल्याला काय द्यायचं आहे, त्याचा घातांक आपल्याला तिथे लिहायचा आहे 5 असा. लक्षात आहे. मग आपल्याला इथे काय ना 10⁵ डाईन असं आपण म्हणणार. हे आपल्याला न्यूटनचं रिलेशन माहिती आहे. तसंच आपल्याला मीटरचं पण मीटर आणि सेंटीमीटरमधलं रिलेशन माहिती आहे. काय आहे, मगाशीच आपण बोललो काय, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग ह्या व्हॅल्यू जेव्हा आपण न्यूटनची 10⁵ डाईन ही व्हॅल्यू पुटअप करू आणि 1 मीटरची 100 सेंटीमीटर. आता 100ला सुद्धा तुम्ही 10⁵ फॉर्ममध्ये कसं लिहू शकताय बरं. तर आपण म्हणूयात की 100 वर किती असतात आता झिरो, तर 2 झिरो. 1 वर किती झिरो असतात, 2 झिरो. तेव्हा आपल्याला 100 हा नंबर होतो. मग इथे पण 100 हा जर 10⁵ फॉर्ममध्ये लिहायचा असेल तर आपण कसं लिहिणार आहोत, 10च्या वरती आपल्याला काय द्यायचं आहे, 10⁵2 आपण इथं देणार आहोत. 10⁵2
2 असं आपण इथे लिहिणार आहोत. कशाला? 100ला. 100 सेंटीमीटर लिहिताना 10⁻², की जेणेकरून आपल्याला कन्व्हिनियंट जाणार आहे कॅल्क्युलेशन करत असताना. आता आपण बघूयात पुढची त्याच्या पुढे कन्सेप्ट. Is 100 centimeters. That is 10 10 square raised to- centimeters. 1 joule is equal to 10 raised to 5 times into 10 raised to 2 centimeters, which is equal to 10 raised to 7 times into centimeter. आता बघा इथे काय झालेलं आहे, 10⁻². आता ह्याचा बेस दोघांचाही काय आपल्याला दिसतोय, सेम दिसतोय, पण त्याचा घातांक जो आहे दोघांचा वेगवेगळा आहे. पण इथं काय साईनमध्ये दोघांच्या मल्टिप्लिकेशन आहे. मग घातांक मल्टिप्लिकेशन असेल तर त्या दोघांमध्ये काय होत असते, ॲडिशन होत असते. आणि त्या ॲडिशनमुळे 5 + 2 किती होणार आहे, 7. म्हणून 10⁻7 आणि 9 सेंटीमीटर हे आपल्याला पुढे युनिट ॲज इट इज लिहायचं आहे. मग 9 सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मात्र आपण मगाशीच बोललो, 9 × सेंटीमीटर हा कोण आहे, तर इथं खरं तर प्रिंटिंग मिस्टेक मगाशी आपण बोललो होतो 1 अर्ग आहे. मग ती आपण इथे अर्ग ही व्हॅल्यू पुटअप करूया. से 10 raised to 7 or this is the relationship between the 1 joule. 10 raised to 7 or Therefore this is the relationship between 1 joule is equal to 10⁻7 अर्ग. म्हणजे जेव्हा आपल्याला जूलचं कन्व्हर्जन अर्गमध्ये करायचं असेल तेव्हा जी काही जूलची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असेल त्या एक्झाम्पलमध्ये, तेव्हा आपल्याला त्या व्हॅल्यूला 10⁻7ने जेव्हा मल्टिप्लाय करू, म्हणजे 1वर किती आहे 7 झिरोने जेव्हा आपण त्याला मल्टिप्लाय करू तेव्हा ती काय जी काय व्हॅल्यू मिळेल ती अर्गमध्ये, त्याचं युनिट काय असणार आहे, अर्गमध्ये हे कन्वर्ट झालेलं दिसून येईल. लक्षात येते. अशा प्रकारे आपल्याला युनिट्स ऑफ वर्क आपण ही कन्सेप्ट घेतली आणि रिलेशनशिप बिटवीन जूल अँड अर्ग ही हा मात्र आपल्याला भाग जो आहे तो आपल्याला परीक्षेला विचारलाच जाणार आहे. त्याच्यामुळे ह्याची प्रॅक्टिस आपल्याला वारंवार घरी करायची आहे. ओके.